जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक शहराच्या वडाळा भागामध्ये महावितरणानं केलेल्या कारवाईत जवळपास 23 ग्राहकांना वीज चोरी केल्याप्रकरणी लाखोंचा दंड ठोठावण्यात आलाय। महावितरणानं गेल्या काही दिवसांपासून वीज चोरट्यांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच वडाळा भागामध्ये पाहणी करण्यात आली। महावितरणाच्या IT विभागामार्फत ग्राहकांना वीज वापराच्या पद्धतीवर लक्ष ठेवण्यात आलं। या पाहणीमध्ये वीज चोरीची खात्री पटल्यानंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला। अशा तब्बल 23 ग्राहकांना वीज चोरी करताना पकडण्यात महावितरणाला यश आलं असून त्यांना सुमारे 8 लाख रुपयांची बिलं बजावण्यात आली आहेत। दरम्यान ग्राहकांची थकबाकी निकाली काढल्यानंतर त्यांना चक्रवाढ शुल्क बजावलं जाणार असून ग्राहकांनी हे शुल्क न भरल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय। यावेळी स्थानिकांचा या कारवाईला विरोध होत असल्याचं लक्षात येताच महावितरणानं पोलीस विभागाची देखील मदत घेतल्याचं बघायला मिळालं। या चोरीमध्ये निवासी व व्यावसायिक वापरासाठी विविध मार्गातून वीज चोरी केली जात असल्याचं समोर आलंय। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज चोरी उघडकीस आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली असून वीज चोरी करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।